तर नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? बरं आहात काय तुम्ही बरेच असाल तर आज मी अशी साडी घातली आहे. तर नवीन साडी घातली आहे. तर अशा प्रकारे नेसली. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज मी बनवणार आहे डोसा आणि नारळाची चटणी. तर कशा प्रकारे बनवते नक्की पाहणे, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि नारळ, ओला नारळ बारीक करून घेतला आहे. तर याची पेस्ट बनवली मी मिक्सरमध्ये. तर याला आपण आता तडका देणार आहोत. कढीपत्ता, मोहरी आणि जिरे ही टाकून तडका द्यायचा. तर चला मी आता गॅस पेटवून घेते. तर पातेलं ठेवलंय छोटंसं. तर 3 चमचे घेतलंय, बास होतं एवढं. तर पहिल्यांदा तर जिरी मोहरी टाकली मी. जिरी मोहरी टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद थोडीशी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. चरचर व्हायला लागले. तर चांगलं आपल्याला याला फोडणी करून घ्यायची चांगली आपल्याला. मोहरी ही चांगली भाजली का नाही. तर मीठ टाकायचं थोडंसं. तर चला आता याला झाकून ठेवू. तर आता आपण बनवूया डोसे. तर बघू शकता इथं मी बारीक करून ठेवलेलं उडदाची डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतले. तर अर्धा तास झालं ठेवलंय, तर फुगून एवढं झालंय. तर बघू शकता इथं साईडला मी घेतलं आहे पीठ डोश्याचं. आता थोडंसं नमक टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. तर बघा आपलं असं झालं आहे पेस्ट. लय घट पण नाही लय पातळ पण नाही. तर अशीच पेस्ट बनवायची. तर मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे, तर चला बनवूया. तर पाणी थोडंसं टाकून घेतलं. तर आता मी टाकणार आहे डोसा. तर मी पण पहिल्यांदाच बनवत आहे. तर कसा वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मला जमतोय का डोसा बनवाय. तर बघू शकता असा बनवला आहे. तर याला जाळी येते का बघू. तर बघू शकता अशी बारीक बारीक जाळी आले. तर याची तर बघू शकता नाही काय चालू झालं. वाव, किती भारी झालाय डोसा बघू शकता. तर थोडंसं तेल टाकूया, म्हणजे टेस्ट मस्त लागते. तर बघू शकता नारळाची चटणी आणि डोसा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. डोसा आणि नारळाची चटणी खूप मस्त लागते. तर खाऊन एकदा नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, तर चला बाय.